मित्रांनो, आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्स। ज्या प्रकारे आपण कालच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये पाहिलं की सदस्यांना कशा प्रकारची वोटिंग होत आहे, परंतु आजच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये खूप मोठा उलटफेर झालेला आहे। तर बघूयात काय आहे आजची वोटिंग ट्रेंड्स। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नॉमिनेशन्समध्ये 9 लोक या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत। तर आपल्यासमोर आलेले आहे फायनल वोटिंग ट्रेंड्स। तर फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली म्हणजेच 9 नंबरला आलेले आहेत राधा पाटील, ज्यांना सगळ्यात कमी वोट्स या वोटिंग ट्रेंडमध्ये मिळत आहेत आणि म्हणून ते आहेत 9 नंबरला। त्याच्यानंतर नंबर 8 वरती आलेले आहेत दीपाली सय्यद मॅम। मित्रांनो, दीपाली सय्यद यांना या ठिकाणी कालच्या वोटिंग ट्रेंडपेक्षा आजच्या वोटिंगमध्ये त्या ठिकाणी थोडीशी वाढ झालेली आहे आणि म्हणूनच त्या नंबर 8 वरती आलेल्या आहेत। त्याच्यानंतर नंबर 7 वरती आहेत कालू डॉन म्हणजेच प्रभू शेळके। मित्रांनो, प्रभू शेळके यांच्या वोटिंगमध्ये खूप मोठी घसरण झालेली आहे आणि ती घसरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सोशल मीडियावरती त्यांच्याबद्दल जे बोललं जात आहे की सूरज चव्हाणसोबत त्यांचं कंपॅरिझन होत आहे, त्या कारणामुळे यांच्या वोटिंगला जबरदस्त फटका बसलेला आहे। त्याच्यानंतर नंबर 6 वरती आहेत रुचिता जामदार। मित्रांनो, रुचिता जामदार यांना थोडीफार वोटिंग त्या ठिकाणी कालच्या वोटिंग ट्रेंडपेक्षा आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये वाढलेली आहे, म्हणून ते आहेत नंबर 6 वरती। त्याच्यानंतर नंबर 5 वरती आहेत अनुश्री माने। मित्रांनो, अनुश्री माने यांना देखील त्या ठिकाणी बऱ्यापैकी सपोर्ट मिळत आहे आणि म्हणूनच त्या नंबर 5 वरती आहेत। त्याच्यानंतर नंबर 4 वरती आहेत सागर कारंडे। मित्रांनो, हास्य सम्राट सागर कारंडे यांना आपण पहिल्या दिवशीपासून पाहतोय की त्यांना सपोर्ट या ठिकाणी तगडा मिळतोय आणि घरामध्ये देखील ते चांगला कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यानंतर नंबर 3 वरती आहेत दिव्या शिंदे। मित्रांनो, दिव्या शिंदे सरकार यांच्या वोटिंगमध्ये थोडीशी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ती घसरण त्या ठिकाणी टॉप 2च्या सदस्यांमुळे झालेली आहे। तर या ठिकाणी दिव्या शिंदे यांचे वोट थोडेसे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर नंबर 2 वरती आहेत करण सोनवणे। मित्रांनो, करण सोनवणे हे आपल्याला माहिती कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 3 वरती होते, परंतु करण सोनवणे यांची वोटिंग वाढल्यामुळे दिव्या शिंदे गेलेले आहेत नंबर 3 वरती आणि नंबर 2 वरती आलेले आहेत करण सोनवणे आणि नंबर 1 वरती आहेत रोशन भजनकर। मित्रांनो, रोशन भजनकर यांना भयंकर वोटिंग होत आहे आणि याच कारणामुळे रोशन भजनकर हे नंबर 1 वरती कालच्या वोटिंगमध्ये देखील आहेत आणि आजच्या वोटिंगमध्ये देखील नंबर 1 वरती रोशन भजनकर आहेत। तर मित्रांनो, हीच होती ती वोटिंग ट्रेंड। मित्रांनो, वोटिंग ट्रेंडनुसार रोशन भजनकर आहेत 1 नंबरवरती आणि सगळ्यात खाली 9 नंबरवरती आहेत राधा पाटील। तर या वोटिंग ट्रेंडनुसार राधा पाटील या आठवड्यात घराबाहेर होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोण होणार घराबाहेर? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणाला केला सपोर्ट हे देखील सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स आणि गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।